वहिनी मतदान केलंय? हो. काय कुणाची हवा दिसू राहिली आहे तुमच्या मतदारसंघामध्ये? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. ती नाही सांगू शकत ना. ती आता रिझल्ट लागल्यावरच. तुम्ही कोणाला मतदान केलंय, म्हणजे कशासाठी, कुठल्या मुद्द्यावर मतदान केलंय? मी माणूस बघितला. माणूस पाहून मतदान केलं? हां. राज्यात कुणाची सत्ता येते? हां, ते वगैरे नाही सांगू. बीजेपीची आहे. राज्यात कुणाची सत्ता येईल? बीजेपीची आहे. आणि नागपूरमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये कोण जिंकतंय? आमच्या मतदारसंघात गुर्दे पाटील. आता सगळे कमळ म्हणतात, कोणी काँग्रेस म्हणतं, कोणी बीजेपी म्हणतात. तर बघू काय होतं. कन्फर्म काही नाही सांगतायत काय होईल. राज्यात कुणाची सत्ता येते? महायुती की महाविकास आघाडी? महायुती. तुमच्या मतदारसंघात तुम्ही कोण जिंकतं काय वाटतंय? कुठला मतदारसंघ? बघा बीजेपीच येईल असं वाटतं. कुठला मतदारसंघ? कुठला आहे रे? दक्षिण पश्चिम. कोण देवेंद्र फडणवीस? नाही, देवेंद्र फडणवीसच येईल असं वाटतंय. अंदाज पक्क नाही माहिती, काय अंदाज आहे. नाही वोटिंग केला का काकाजी? हा केला. बरं, कुणाची हवा दिसते पण तुमच्या एरियामध्ये? बीजेपी. बरं, आणि राज्यात कोण, महायुती की महाविकास आघाडी? महायुती. या दक्षिण पश्चिमचेच मतदार आहे कुठच्या तुम्ही? नाही, तिकडे कामठीमध्ये कोण जिंकेल? बावनकुळे. काकाजी मतदान केलंय? कुठल्या मतदारसंघात वोट आहे आपला? आपली तर इच्छा आहे का आपला जो माणूस आहे तो आला पाहिजे, बाकी काही नाही. कुठल्या मतदारसंघात वोट आहे तुमचा? कुठल्या मतदारसंघात वोट आहे? जळत्यातला. दक्षिण पश्चिमला? दक्षिण पश्चिम. कोणाची हवा आहे मग? कोणाची हवा आहे? जास्त करून सनी तर याचीच चालू आहे, आपला देवेंद्र भाऊ. आणि राज्यात कुणाची सत्ता येईल काय वाटते? महाविकास आघाडी की महायुती? आता तेवढं तर आपल्याला नाही समजत. ते आपण तेवढं शिकलो नाही, आपल्याला तेवढं नाही नॉलेज. काकाजी वोट केलंय? केला वोटिंग केला. बरं, काय राज्यात कुणाची सत्ता येईल काय वाटते? महाविकास आघाडी की महायुती? मला तर वाटते महायुती येऊ शकते. त्यांनी कामं चांगले केलं आहे ना, कामं छान केलं त्यांनी. तुमच्या मतदारसंघात कोणता मतदारसंघ हा? आमचा हा नाही आहे, आपला स्वावलंबीचा आहे आमचा, देवेंद्र फडणवीस. तुमच्या मतदारसंघात कोण जिंकेल? देवेंद्र फडणवीस. काय कोणते मुद्दे राहिले महत्त्वाचे? काय मुद्दे राहिले, काय पाहून वोट केलं? मध्यवर्ती त्यांनी विकास केलेला आहे आणि यांना लाडकी बहीणचं हे केलं, पुष्कळ योजना त्यांनी केल्या, पाण्याचे बरेच प्रश्न सोडवले त्यांनी पूर्ण. आणि तो माणूस सर्व कामं करतो, तो म्हटलं जे बोलते ते करतो तो. काय वाटते कोणाची सत्ता येईल राज्यामध्ये? महाविकास आघाडी की महायुती? देवेंद्र आएंगे. देवेंद्र. तुमच्या मतदारसंघात कोण जिंकेल? देवेंद्र जीतेंगे. राज्यात कुणाची सत्ता येईल? बीजेपी की. का असं वाटते? कारण काय? कारण क्या वही होना ही चाहिए, जो विकास करेगा वही आएगा ना. कोणते कामं केले असं? कौन सा काम नहीं किए, बहुत सारे काम किए हैं. एक दो काम बता सकेंगे? एक दो काम बता सकेंगे? इतने सारे रोड बने हैं, सब कुछ बने हैं, सब विकास ही तो है. और कौन सा विकास चाहिए? मतदान केलंय आपण? हो. काय वाटतं तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? देवेंद्र दादाची. आणि राज्यात कुणाची? महाविकास आघाडी जिंकेल की महायुती जिंकेल? महायुती. का असं? काय कोणते मुद्दे वाटते की म्हणजे तुम्हाला असं वाटतं? नाही, खूप काही प्रगती केली आहे त्यांनी, त्याविषयी तर जास्त मला माहिती नाही, पण होप त्यांचेच आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? कोण जिंकेल? आहे बीजेपीचे दिसून राहिला माहोल. बीजेपीची. एवढं कमी आवाजात बोलताय का? माहोल चांगला नाही आहे का? नाही, माहोल चांगला आहे ना. मग बीजेपीचा माहोल दिसूनच राहिला. जिकडे आपण बीजेपीचे कार्यकर्ता या हा चालतं ना. आणि राज्यात कुणाची सत्ता येईल? महाविकास आघाडी जिंकेल? आम्ही तर म्हणतो बा देवेंद्र भाऊ समोर येईल. देवेंद्र भाऊ समोर येईल बस, इतकं. मुख्यमंत्री होईल असं वाटतंय? हो होईल. आमच्या बीजेपीचीच आहे. आणि राज्यात कोणाची सत्ता येईल वाटते? महाविकास आघाडी येईल? महाविकास आघाडी बीजेपीचीच येते. सत्ता कोणाची येईल? हां, राज्यात सत्ता कोणाची येईल? राज्यात सत्ता त्याचीच येईल.
कुणाची? बीजेपीची देवाभाऊची. काय कामं काय केले असे देवाभाऊन सगळेजण नाव घेऊन राहिले? देवाभाऊनं आमच्या इकडे भरपूर कामं केले. आमच्या गल्लीत हे करून दिलं, फ्लोरिंग करून दिलं आमच्या तिकडे. हां, फरच्या बसवून दिल्या. हां, भरपूर कामं केले. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? नाही, मला नाही मिळत. हां, माझ्या मुलीचं ऑपरेशन केलं त्याच्याकडून मला दवाखान्याचं हे मिळालं, बेनिफिट मिळालं. हार्टचं वॉलचं ऑपरेशन झालं तर म्हणून मतदान. हां, म्हणून मतदान त्यांना केलं. म्हणून नाही केलं, पण आता आमच्या इकडे तेच चालू आहे ना. हवा कोणाची आहे? कोणाचा जोर दिसतो जास्त? बीजेपीच्या. कोण कोण जिंकून कोण येऊ शकते इथून? देवाभाऊ. आणि राज्यामध्ये सत्तेचं काय वाटते? म्हणजे ठीक आहे, तुमच्या मतदारसंघात देवाभाऊ तुम्ही म्हणता, पण राज्यात काय? महाविकास आघाडी येईल सत्तेत? उद्धव ठाकरे तर साधा सांगता नाही येणार. राज्याबद्दल काय वाटतं? राज्याबद्दल आता पाहू आता का होते तर. अच्छा, इथे वोट करताना का असं का निर्णय का कोणत्या मुद्द्यावरून वोट केला तुम्ही? विकासासाठी. आता तुमच्या भागात झाले कामं? हो, खूप कामं झाले. काय कामं? रोडाचे काम झाले. रोड खूप दिवसानं खराब होते तर ते पुन्हा चांगले रोड झाले. गट्टू लागले आहे. आणखी जे मोठे मोठे झाडं होते ते कापून सिनरी चांगले केलं आहे. स्वच्छ आहे ना, खूप चांगलं आहे आता. आणि तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे मिळतात का? हो, भेटले. फायदा होतो त्याचा? हो, खूप फायदा आहे. कोणत्या मुद्द्यावर वोट केला? परिवर्तन की विकास की काय? विकास याच्यावर. तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे जास्त? आता पाहू, आता तेवढं काय आहे, आता दोन्ही दिसत आहे. आता देवेंद्र साहेब आहेत आणि प्रफुल्ल गुरुदेव पण आहेत. टक्कर जोरात आहे. जोरात आहे टक्कर, तर त्याच्यामुळे आता पाहू, आता सांगता नाही येत. तुम्हाला काय वाटते कोण जिंकेल? आता असं सांगण्यासारखं काही नाही आहे त्याच्यात, तरी पाहू आता काय आहे. तर राज्यात कोणाची सत्ता येईल काय वाटते? राज्यात कोणाची हवा आहे? असं देवेंद्र साहेबही वाटत आहेत आणि गुरुदेव साहेबही वाटत आहेत, त्याच्यामुळे राज्यात कोणाची सत्ता येईल? महाविकास आघाडी की महायुती? महायुती होऊ शकते. महायुतीची वाटते. विकासच्या मुद्द्यावरती गेला. तुमच्या मतदारसंघात कोणाचा जोर वाटतंय? आमच्या मतदारसंघात आता जोर तर सर्वांचाच आहे. तुम्ही सांगणार नाही कोणाला वोट केला? नाही, आम्ही कसं सांगणार कोणाला वोट केला आहे? सर्वांचा विकास होऊन राहिला आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये कुणाचे सीट जास्त येतील? 12 सीट्स आहे नागपुरात. कुणाचे सीट जास्त येतील? भाजपचे जास्त येतील की काँग्रेसचे जास्त येतील की? ते सांगू शकत नाही. ते कोणाच्या सीट जास्त येईल ते नाही सांगू. राज्यात सत्ता कोणाची येईल? महाविकास आघाडीची की महायुतीची? महायुतीची येऊ शकते. काय परिवर्तनसाठी वोट केला की विकासासाठी केला की काय? कोणत्या मुद्द्यावर? विकासही व्हायला पाहिजे ना, परिवर्तनही व्हायला पाहिजे, विकासही व्हायला पाहिजे. सगळेच मुद्दे आहे, भरपूर मुद्दे आहे. तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे जास्त? आता ते नाही सांगू शकत. मी वोटिंग केलेलं आहे, वोट फॉर नेशन. बाकी मला माहिती नाही. आता बदलाव कसं आहे, बदलाव तर व्हायला पाहिजे, पण वोटिंगवर डिपेंड आहे ना. 6 वाजेपर्यंत किती वोटिंग होते नेमकं, जितकं वोटिंग आहे त्याच्यानुसार मग त्याच्यामध्ये परिवर्तन होईल. राज्यात कुणाची सत्ता येईल काय वाटते? महाविकास आघाडी येईल की महायुती येईल? आता ते सांगू नाही शकत. मी काय म्हटलं, ते सगळे डिपेंड आहे वोटिंग किती पर्सेंटेज होते, आहे की नाही. जितकं जास्त पर्सेंटेज होईल तितका फायदा होईल पार्टीला. अजून तरी काही असं सांगता येणार नाही नक्की, पण नागपुरात तुम्हाला माहिती आहे काय आहे ती. बस काय संकेत देतात? तुम्हाला माहिती आहे म्हणता पण स्पष्ट बोलत नाही आपण. आता स्पष्ट अजून काय बोला. नागपूर म्हटलं की कुठला किल्ला कुठला गड आहे तुम्हालाही माहिती आहे, म्हणून मी एवढ्यावरच बोलतोय. काय तुमचा वोट काय, विकास की परिवर्तन? कशासाठी? विकासच हवा आपल्याला. तुमच्या मतदारसंघात कुणाचा जोर आहे? विकासाचा. आणि राज्यात महाविकास आघाडी की महायुती काय वाटतंय? अंदाज काय वाटतं? जिथे विकास होईल ती आपली आघाडी. कोणाचा जोर दिसतंय आपल्याला आणि कोणत्या मुद्द्यावर मनात घेऊन वोट केलाय आपण? मी विकासाचा मुद्दा मनात घेऊन वोट दिलाय. विकास आणि स्थैर्य. काय वाटते राज्यात कोणाची? 2 आघाड्या प्रमुख आहेत. तुम्हाला काय वाटते कोणती आघाडी राहू शकते समोर की महायुती राहू शकते सत्तेपर्यंत? सामाजिक मत विचाराल तर खूप क्लिअर नाही आहे, थोडंसं तळ्यात मळ्यात या पद्धतीचं आहे.
पण माझं व्यक्तिगत मत म्हणाल तर मी महायुतीच्या बाजूने आहे, कारण विकास आणि स्थैर्य दोन्ही आज जसं सेंट्रलमध्ये आहे तसं स्टेटमध्ये पण ते देऊ शकतील असा माझा विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.